गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7. आणि आपण बघत आहात रोड ट्रिप टू गोवा ही सिरीज, ज्याचा आज आहे दिवस तिसरा. काल आम्ही बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केले. चर्चेस झाले, ओल्ड कॅसल झाले, टॉवर झाले आणि शेवटी बीचवर आमची रात्र संपली. मी मगाशीच सांगितलं, मागच्याच व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसं. तर आज आहे तिसरा दिवस आणि आज आम्ही व्हिजिट करणार आहोत अगोडा फोर्ट, सेंक्वेरियम बीच समथिंग नाव आहे, त्यानंतर चापुरा फोर्ट आणि त्याच्या आजूबाजूचे बीचेस. आता ऑलरेडी लेट झालाय, कारण सगळ्या गोष्टी लेट झाल्या आज. पण जास्त लांब लांब फिरायचं नाही, त्यामुळे ठीक आहे, गोष्टी कव्हर होतील असं आम्हाला वाटतंय. कारण मध्ये परत घरी पण यायचे चेंज करायला, जेणेकरून आपल्याला बीचवर सुद्धा भिजता येईल. पण 2 दिवस झाले बीचवर भिजायला तर गेलोच नाहीये, इकडे तिकडेच भटकतो. तर चला आता निघूया आणि ब्रेकफास्ट साठी कुठे जाऊया आणि मग जाऊया डायरेक्ट अगोडा फोर्ट. चला भेटू आता कुठे ब्रेकफास्ट साठी. भारत कॅफे बार अँड रेस्टॉरंटमध्ये ऑमलेट पाव चिकन ऑमलेट खाल्ल्यावर आपण आलो आहे अगोडा फोर्टवर. अगोडा फोर्टच्या जवळच आहे अगोडा लाईट हाऊस. तर पहिल्यांदा तिकडे भेट देऊन मग परत बॅक साईडला जाताना अगोडा फोर्टला जाणार. इथे एंट्रीसाठी 50 रुपये पर बाईक म्हणा किंवा 25 पर पर्सन चार्जेस आहेत आणि पार्किंग चार्जेस आहे. आणि लाईट हाऊसला आल्यावर परत वेगळे चार्जेस आहेत, असे चार्जेस आहेत. तर चला, लाईट हाऊस मागे एंट्रन्स आहे आणि हा सगळा एरिया आहे लाईट हाऊसचा. शांत आहे, झाडं खूप लावलेली आहे, गार्डन टाईप बनवलेले. आणि हे 2 काहीतरी बिल्डिंग आहेत, एक ही येलो आहे आणि ते वरती लाईट हाऊस आहे जिथे वरती जाऊ शकतो. आणि अजून एक काहीतरी इथे सिग्नल सिस्टीम आहे, झाडांच्या मागे सध्या दिसत नाही. तिथे एक सिग्नल सिस्टीम आहे, या इथे झाडांच्या मागे दिसत नव्हती. हे काहीतरी टॉवर्स आहे आणि ते बघा, ते जे फिरतंय काहीतरी सिस्टम आहे. तर चला जाऊया इथून वरती आणि बघूया काय व्ह्यू मिळतंय. हे आहे लाईट हाऊसचा एंट्रन्स. आता आपण जाऊया वरती, बऱ्याच पायऱ्या चढायच्या पण आतमध्ये थोडं थंड वाटते, त्यामुळे ठीक आहे. चला, वरतून काही टुरिस्ट येत आहेत त्यांना येऊन देऊ, म्हणजे आपण वरती मोकळे आपले एकटेच असू. चला भेटतो वरती आता. हा व्ह्यू आहे लाईट हाऊसच्या जस्ट 1 फ्लोर खाली. हे ते सिग्नल सिस्टीम आणि समुद्र एकदम क्षितिजापर्यंत दिसते. ऑलमोस्ट 360 डिग्री समुद्रच दिसतोय इथे ऑलमोस्ट. ते लांब पॅरासेलिंग चालू आहे आणि एक खाली जागा आहे आणि पायऱ्या दाखवतो तुम्हाला किती आहेत. टोटल पायऱ्या चढून आम्ही आलोय वरती, गोल 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 गोल. आणि बिल्डिंग पायऱ्या एकदम स्ट्रेट आहेत, म्हणजे नाही चला इकडून पण सगळा व्ह्यू. तिकडे कुठला तरी बीच आहे. त्या पायऱ्या चढून यावं लागतं आणि मोठा टास्क आहे, एका वेळेस माणूस होऊ शकतो, बॅग येणार आणि पायऱ्या पण एकदम सरळ चढून आहेत. आपण पहिले बॅग घेतली आतमध्ये, आणि हे पिक्चर मध्ये दाखवतात तसा झाकण उघडून वरती जायचं, एकदम शिप मध्ये असतं तसा. चल जाऊया आता बाहेर. लाईट हाऊसच्या खाली आलोय आम्ही. एकदम कसरत आहे वरती जाणं आणि खाली चढणं, खाली येणं, पण मजा येते.
वन्स इन अ वाईल आहे. नेहमी नेहमी लाईट हाऊस तर बघायला मिळत नाही कुठे. तर काय मागे तो लाईट हाऊस आहे, पूर्ण टॉपला जाता येतं. व्ह्यू एकदम मस्त आहे. फोटोज वगैरे मध्ये बघितला असेल. आता थोडा वेळ थांबून स्पंदनचं जेवण वगैरे ते देऊ. बाजूलाच किल्ला आहे, थोडासा तिथे पण फोटोज वगैरे काढू आणि मग निघूया इथून. चल भेटू किल्ल्यावर. अगोडा फोर्ट मध्ये आपण एंट्री केली आहे आणि 25 रुपये तिकीट आहे इकडे पण एंट्रीचे पर पर्सन. 15 वर्षा मुलांपर्यंत फ्री एंट्री. तो बघूया किल्ला थोडा कसं आहे, किल्ल्यावर काय काय आहे आणि काही साईनबोर्ड आहे का माहिती देणारे. चला, हा आहे एरिया इंटरनल अगोडा फोर्टचा. भारताचा झेंडा लावलाय. किल्ल्याचा प्रवेशद्वार पुढे दाखवतात. पाणी प्यायचं आणि बाकी गोष्टी. लोक बसलेत, ऊन आहे त्यामुळे झाडाखाली निवांत. चला जाऊया प्रवेशद्वाराजवळ. आणि आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार आणि हा आहे उपरी किल्ला, उपर फोर्ट अगवाडा. अगवादाला अगोडा करून टाकलेल्या लोकांनी बोलू. याची माहिती पण इथे आपण एक फोटो काढूया आणि अपलोड करूया, त्याच्याकडनं तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तरी आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार. 9 ते 5:30 किल्ला चालू असतो बघण्यासाठी. किल्ल्याच्या एंट्रीला असं काहीतरी बनवलंय उंच तटबंदी टाईप. तर चला जाऊया किल्ल्याच्या एंट्रन्सने आत. हे बघूया. पायऱ्या चढायच्या तिथे पण किल्ले. पहिले जाऊया राईटला, बघू काय, त्यानंतर जाऊ लेफ्टला. ते फोटोज लावून माहिती दिलेली आहे. असलेल्या सर्व गोष्टींचं इथे फोटोज लावलेले आहेत. तू चढतोस पायऱ्यांनी, आपण दोघं जाऊ. चाललो आम्ही या पायऱ्यांनी वरती. एकदम उंच अशा पायऱ्या आहेत. पण आय थिंक लाईट हाऊस सारखं काहीतरी बिल्डिंग आहे जी त्या मोठ्या लाईट हाऊस वरनं दिसत होती. चला बघूया. यस, तसंच काहीतरी बुरुज जे टाईप असतं तसं आहे. इथं पण एक वेगळा व्ह्यू दिसतो, पूर्ण पणजी आणि आजूबाजूच्या बीचेस. चला बघूया आणि थोडे फोटोज घेऊया. ते पण काहीतरी लाईट हाऊस टाईप आहे, त्याच्यावरती हवेचा रिफ्लेक्शन दाखवण्याचं लावलेलं आहे. हा काहीतरी मोकळा स्पेस आहे. हे काय आहे हे आपल्याला खाली जाऊन कळेल. आपण या रस्त्याने डायरेक्ट वरती आलो आणि मग चारी बाजूला तुम्ही बघू शकता प्रत्येक कॉर्नरला आपल्याला बुरुज आहेत. आणि आता आपण इथूनच खाली उतरून बघूया हा एरिया कसला आहे, किंवा मग पूर्ण राऊंड मारून तसे त्या साईडने पण उतरू शकतो. तर चला जाऊया आणि बघूया कसं आहे काय. मागाशी आपण तिकडे वरती होतो त्या पोर्शन मध्ये आणि आता आलो इथे खाली. आणि हे चौकोन काय आहे, याच्या आतमध्ये काहीतरी डीप काहीतरी आहे. नेमकं काय आहे आता बघूया. पण जाऊन काय दिलंय का माहिती आहे का, प्रत्येक जण त्याच्यात खाली वाकून बघतोय. दिसत तर ऑब्विसली काहीच नसणार, अंधार. पण काय तिथे बोर्ड वगैरे लावलेत, आपण त्याच्यावर बघू आणि वाचूया. तर हा आहे मॅप या किल्ल्याचा. आणि हे जे चौकोनी चबुतरासारखं दिसतंय ते बेसिकली पाण्याची टाकी आहे, ज्यात 23,76,000 गॅलन पाणी आहे आणि 5 पार्ट मध्ये तिला डिवाइड केलेलं आहे. तर याचा फोटो काढलेला आहे, तो अपलोड करेल. सर्व माहिती आहे त्याच्यावर. आणि आपण सध्या इथे आहोत आणि या टाईपचा किल्ला आहे. याच्या साईड रस्ते त्याच्यावर आपण चालून पुढे गेलो. त्याला मोठ म्हणतात, नंतर एक रॅम्प आहे, नंतर एक बॅस्टियन आहे, म्हणजे त्याला आपण आता बुरुज, त्याला बॅस्टियन म्हणतात. इथे पण आहे 1, 2 आहे. इथे एक छोटा आहे आणि या साईडला तर एंट्रन्स आहे. आणि ठीक आहे, बाकी किल्ला या साईडला आहे. आणि हे जे आहे लाईट हाऊस पण आहे त्याचं. हे जुनं लाईट हाऊस आहे, 10 मीटर टॉल आणि 12 मीटर याचा व्यास आहे.
1976 मध्ये बनवलेला होता लाईट हाऊस. हा आतमध्ये जायला रस्ता आहे, तो बंद आहे. आतमध्ये काहीच नाहीये बघायला. आणि हे आत वरती आपण चढून बघूया. ऑब्विसली काहीच दिसणार नाही. ते पाण्याचं जो स्टोरेज आहे त्याची ही छत आहे, म्हणजे त्याचं हे रूफ आहे. आणि सनलाईट वगैरे थोडा आत येण्यासाठी मे बी त्यांनी हे ठेवलंय. सो इथून गेलं तर मला काहीच दिसणार नाही. मे बी फ्लॅश लाईट असते तर थोडं बघितलं असतं. तर चला जाऊया इकडनं पुढे. कारण इथून तेच व्ह्यू आहे जे आपण त्या लाईट हाऊस, नवीनवाल्या लाईट हाऊस वरनं फोटो काढतोय. जॉग्राफिकल लोकेशन ऑफ फोर्ट आहे गोव्यामधल्या. याचा पण एक फोटो काढून मी अपलोड करतो. जर कोणी गड किल्ले फिरणारे असतील शौकीन तर त्यांच्यासाठी हा आहे. सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट करू शकतात गोव्यामधल्या. चलो बाय. चाललो आपण अगोडा फोर्ट मधनं बाहेर. आणि आता इथून प्लॅन आहे सिंक्वेरियम बीचवर जायचा. कारण आता चापोरा फोर्ट अजून पुढे आहे बरंच. तिकडे बघू कसं जाणं होतं काय. कारण ऑलरेडी 2 गोष्टी कव्हर करता करता वाजले आहेत 4. अजून लंच बाकी आहे. सो लेट्स सी काय होतंय. आणि जास्तीत जास्त अंजुनाला पण जायचंय. सो अंजुना फ्ली मार्केट जे आहे ते सुद्धा कव्हर करायचंय. बघू चापोरा फोर्टचं काय. 2 प्रॉब्लेम आहेत तिथे जायचे. एक तर आत्ता गेलो तर ऊन, आणि दुसरा म्हणजे ते काइंड ऑफ थोडं ट्रेकिंग टाईप आहे थोडं, त्याच्यामुळे तो एक इश्यू आहे. लहान मुलांना घेऊन चढावं लागेल. तर चला जाऊया सिंक्वेरियम बीचला आणि बघू तिकडे काय आपल्या लंचचा ऑप्शन. चलो बाय. पण आलोय आता सिंक्वेरियम बीच. इकडे अगोडाच्या जवळ हा बीच आहे. किल्ल्यावर उतरल्यावर स्ट्रेट रोड ह्याच बीच कडे येतो. तो नॉर्मल बीच पेक्षा थोडासा वेगळा वाटतोय. एंट्री बघून थोडंसं वेगळं वाटतं कारण साईडला पण थोडीशी दरी आहे. होल बीच आपला लगेच असं जमिनीवर असतो, जवळ असतो, पण हा थोडासा वेगळा आहे. आपण बऱ्यापैकी उंचीवर आहोत, 25-30 फूट जमिनीपासून, आणि मग बीच आहे. तो तिकडे थोडासा बीच दिसतोय आणि आपल्याला इथून करायचं खाली. अनलाईक कलंगूट बागा तिथे पण मला दिसत असं काही आहे त्याच्यात. पार्टी वार्टी टाईप गोष्टी आहेत, शॅक आहेत, सिंपल सोबर आणि मजा करणारा बीच आहे. आणि हा पूर्ण कंटिन्यू मध्ये असंच गेलाय कलंगूट बागा. चला जाऊया आणि बघूया आता कसं आहे. पण आलो आहोत सिंक्वेरियम बीच जवळ असलेल्या अगोडा निचला किल्ला, लोअर फोर्टला अगवाडा. तर तो मगाशी गेलो तो वरचा होता, हा निचला किल्ला आहे. 1510 मध्ये पोर्तुगाली सेनापती अपोस्तो द अल्बुकर्क ने प्रतिकृत बंदरगाहों और निधियों के साथ गोवा बीजापूर सुलतान आदिलशाह में बरीच काय माहिती आहे. फोटो काढून अपलोड करून टाकतो. चला जाऊया पुढे. आहे लोअर अगवाडा किल्ल्याजवळचा सिंक्वेरियम बीच. तिकडे जी गर्दी दिसते पुढे ती सगळी कलंगूट आणि बागा त्यांची आहे. आणि हा बीच एकदम शांत, आणि त्या सगळ्या गोष्टी नाहीये धांगडधिंगा मस्ती. थोडेसे शॅक आहेत तिथे. ऍक्च्युली इथे किल्ल्यामुळे हा बीच संपतो, त्यामुळे इथे जास्त काही गोंगाट नाहीये. चला जाऊया पुढे अजून आणि बघूया. हा आहे सिंक्वेरियम बीच, त्याच्याजवळ असलेला लोअर अगोडा
किल्ला, लोअर अगवाडा किल्ला, ज्याला बोलून लोकांनी ज्याला प्रोनाऊन्स करून अगोडा अगोडा करून टाकलाय. हा बुरुज आहे, त्याच्यावरती कुठल्या काळात सैन्य असेल. संध्याकाळी सनसेट पाहिजे तरी पण लोकेशनचं नाव संध्याकाळसाठी सनसेट वगैरे. तिथून पण एक वॉकवे पुढे जातो, ते समोर एक क्रॉस बनलेला आहे, तिथून पण बघता येईल क्षितिजापर्यंत. हे पॅरासिलिंग पॅराग्लायडिंग काय बोलतात ते चालू आहे. आणि या साईडला पण हा छोटासा बीच आहे, पण इथे उतरायला कुठून जागा नाहीये. तिथे एक सीडी लावली आहे, लोकल लोक उतरत असतील, त्यामुळे इथे कोण नाहीये, एकदम शांत आहे सगळं. आणि सगळ्या प्रॉपर्टी स्टे साठी आहे, सही आहे जागा. चला थोडे फोटो काढू आणि मग निघूया, कारण स्पंदन झोपलाय आणि सायली एकटीच खाली थांबली त्याच्यासोबत. गुड इव्हनिंग मित्रांनो, आपण आलेलो आहोत परत आपल्या हॉटेलमध्ये बागा बीचला. आणि आपण साधारण 4 वाजता निघालो होतो सिंपेरियम बीच किंवा लोअर अगवाडा फोर्ट इथून. स्पंदन झोपला होता, त्यामुळे आपण बागा बीचला परत आलो. आणि आज पिकनिकचा 3रा दिवस आहे, तरी पण आम्ही बीचवर असं काही भिजलेलो नाहीये. जे ऑलमोस्ट पूर्ण गोव्यात नुसतं भटकतोय. काल साऊथ गोवा झाला, आज थोडा मिड गोवा म्हणू शकता याला. पणजीच्या अलीकडचा आहे हा पार्ट, अगवाडा फोर्ट आणि त्याच्या जवळपासचे बीच. एक कलंगूट बीचला आम्ही जाऊ नाही शकलो, कारण आज स्पंदन झोपला होता, तो आम्ही रिटर्न आलो. आणि बागा बीचला राहून सुद्धा बागा बीचवर आम्ही काही भिजायला गेलो नाही. तर प्लॅन तसाच आहे की बीचवर जायचं, भिजायचं मनसोक्त, आणि मग नंतर रूमवर यायचं आणि पॅकिंग करायची आहे, कारण उद्या मॉर्निंगला चेकआउट आहे आपला. तो चेकआउटच्या वेळेस जास्त धावपळ न होता आजच सगळं सामान सेट करून आपण गाडीत भरून ठेवू, म्हणजे उद्या थोडं रेस्ट करून निघता येईल, कारण परत प्रवास जास्त आहे. सेम डेला तो पूर्ण होईल नाही होईल माहित नाही. आणि उद्या पण आपल्याला जाता आता काही गोष्टी, काही ठिकाणं व्हिजिट करायचे. तर चला जाऊया आता बीचवर आणि बघूया अंधार होईपर्यंत, किंवा जोपर्यंत थंडी वाजत नाही आपल्याला सूर्यास्त झाल्यानंतर, तोपर्यंत मनसोक्त खेळूया आणि मग परत रूमवर येऊ. मग बघू, जर जमलंच तर अंजुना फ्ली मार्केट जे आहे तिथे थोडीशी शॉपिंग करायला जाऊ, बट पॉसिबल झालं तर. अदरवाईज असं काही आहे नाही की जायचंच आहे. चापुरा फोर्ट सुद्धा आम्ही स्किप केलं. रिझन तेच आहे जे मी तुम्हाला अगवाडा अप्पर फोर्टला दिलं होतं. ते थोडंसं ट्रेकिंग टाईप आहे, गाडी खाली पार्क करून जावं लागतं आणि स्पंदन चालायला तयार नाही, त्यामुळे ते कडेवर घेऊन चढा आणि मग ते सगळं भर उन्हात खूप थकवा देणार आहे, त्यामुळे आम्ही ते पण स्किप केले. बघू आता उद्या आज स्किप केलेल्या कुठल्या गोष्टी उद्यावर ढकलता येत आहेत, किंवा ज्या उद्या प्लॅन केल्या होत्या त्यातल्या किती गोष्टींना आपल्याला व्हिजिट करता येते. चला जाऊ आता बीचवर. बाय. आलोय आपण बागा बीचवर आणि फुल ऑन वीकेंड अँड ऑल सगळं सेलिब्रेशन आहे इकडे. फ्रायडे सॅटर्डे संडे, त्यामुळे खूप क्राऊड झालाय. फर्स्ट डेला आलो तेव्हा एवढा क्राऊड नव्हता. फुल ऑन लाऊड म्युझिक चालू आहे सगळीकडे. चला थोडे फोटोज काढूया आणि पाण्यात भिजायला जाऊया.
निघालो आपण जेवायला आणि थोडीफार शॉपिंग सुद्धा केली आहे आणि अजून काहीतरी शॉपिंग करायची आहे. आपल्या हॉटेलच्या बाजूला शॉपिंगचं शॉप आहे, इथून थोडीशी शॉपिंग करूया आणि मग जाऊया जेवायला आणि मग बघूया काय जेवायला आणि परत आम्ही भारतमध्ये जाणार आहोत. तर चला भेटूया आता डिनर करायला. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस होता आपला आय थिंक तिसराच आणि दिवस देखील संपलेला आहे. रात्र झाली, रात्रीचे 12 वाजून गेलेले. तर भारत बार कॅफे रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यावर आम्ही आलो घरी, म्हणजे आपल्या रूमवर. आणि तेव्हापासून पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टी चालू. सकाळी चेकआउट 10च आहे. आपण बुकिंग करताना सांगितलं होतं की 1 तास एक्सटेंड करून द्या, कारण लहान मुलगा आहे वगैरे, जरा लेट होतो उठायला. तर ठीक आहे, सकाळी 11 वाजता चेकआउट आहे आपलं. त्यानंतर इथून निघणार आपण कल्याणला आणि निघायच्या आधी ऑन द वे आपल्याला अंजुना बीच किंवा वॅगाटॉर आणि अजून काहीतरी आहे, जे कुठले बीचेस आहेत जे आपल्या लिस्टमध्ये होते ते आपण व्हिजिट करूया आणि बघूया किती वेळ जातो. जायला तसे तर 11-12 तास लागतात, येताना पण तेवढेच लागले, त्याच्याहून जास्तच लागले कारण मध्ये रेस्ट पण केला होता. तर सेम गोष्ट आता पण उद्या निघताना करणार आहोत. जेवढा वेळ ड्राईव्ह करता येईल तेवढा वेळ ड्राईव्ह करू आणि नंतर ऑन द वे कुठेतरी रेस्ट करू असा प्लॅन आहे. बघूया, पहिले सकाळी एकदा इथून निघू, वेळेत निघालो तर पुढच्या गोष्टी वेळेत मॅनेज होते. तर चला भेटूया उद्या. तर आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्र परिवारासोबत, जे पण गोव्याचा प्लॅन करताय त्यांना काही हेल्प होऊ शकते. बाकी भेटू उद्या. चलो बाय.